ध्वजाला विनम्र अभिवादन. चराचरात वास करणारी विद्येचे आराध्य दैवत माता सरस्वती, या आयुर्वेदाच्या विश्वात ज्यांनी आपल्याला निवडलं, आयुर्वेदाचे आराध्य दैवत भगवान धन्वंतरी, देश स्वातंत्र्यासाठी, हा देश घडवण्यासाठी ज्या महापुरुषांनी आपला देह झिजवला त्यांना वंदन करतो. आदरणीय व्यासपीठ, श्री गुरुकृपा शिक्षण प्रसारक मंडळाचे सन्मान्य पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, मी अक्षय वंजारी आपण सर्वांना 75व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो. मित्रांनो, आपला देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य झाला, पण त्याची लोकशाही राज्यघटना 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आली. म्हणून हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून मोठ्या उत्साहात आपण साजरा करतोय. आपला देश हे एक लोकशाही राज्य आहे, म्हणजे हे लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य आहे. म्हणजेच काय, तर इथे जनतेने निवडून दिलेले उमेदवार चालक आहेत, तर जनता इथली मालक आहे. हा अधिकार भारताच्या घटनेनुसार 26 जानेवारी 1950 साली मिळाला. त्या दिवसापासूनच प्रजेची सत्ता सुरू झाली. मित्रांनो, स्वातंत्र्य ही बाब आनंद होणारी आहे, यात वाद नाही, परंतु हे स्वातंत्र्य आपल्यावर भल्या मोठ्या जबाबदाऱ्या सुद्धा टाकते, हे आज समजून घेणे गरजेचे आहे. कधीतरी इथे नेत्यांसाठी स्वतःच्या खुर्चीसाठी राजकारण करतात आणि आमचा तरुण वर्ग सोशल मीडियावर ट्रेंड चालवतो की मतदान कार्ड विकणे आहे. असा विचारच लोकशाहीला घातक आहे. अनेक वक्ते आताच आपल्या प्राचार्यांनी आपल्याला संबोधून म्हणाले की या देशाचं भविष्य तुमच्या हाती आहे. म्हणूनच मतदान कार्ड विकणे आहे म्हणण्यापेक्षा या प्रवृत्तींना लोकशाहीची ताकद दाखवून देऊ, या समस्या सोडवण्यासाठी आपल्यातला उमेदवार तयार करू, ही भावना जनतेच्या मनात निर्माण करणे तुमची आमची गरज आहे, हे या दिवसाच्या निमित्ताने मला सांगावे वाटते. आणि हा अधिकार आपल्याला संविधानाने दिला आहे. 26 जानेवारी 1950 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संसदेतील भाषणात ठामपणे सांगितले, ही घटना अतिशय उत्तम ठरते जर ती लवचिक असेल आणि शांततेत तसेच युद्ध प्रसंगात एक संघ ठेवेल. परंतु जर काही अनुचित किंवा चुकीचे घडले तर घटना चुकीची आहे असे नसून घटना वापरणारे दुष्ट आणि हानिकारक असते. मित्रांनो, मानावे लागेल, आज देशाची प्रगती झपाट्याने होत आहे, मात्र तितक्याच वेगाने आपण मागे सुद्धा येत आहोत, याकडेही आपलं लक्ष गेलं पाहिजे. आज देशाचा विकास विदेशी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून होतो आहे. विदेशी कंपन्यांना त्यांचे कॉन्ट्रॅक्ट दिले जातात. मला विचार येतो की आपल्या देशातला टॅलेंट मरतो कुठे? यातूनच भ्रष्टाचाराचा डाव खेळला जातो, महागाई वाढते आहे, बेरोजगारीचा प्रश्न आहे, गरिबांचे शोषण होते आहे. याकडे आपण कधीतरी डोकावून बघतो का? हा आजच्या तरुणांसाठी सर्वात मोठा प्रश्नचिन्ह आहे. आज शिक्षणाची अवस्था दयनीय आहे. अनेक स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी रस्त्यावर उतरलेले दिसतात. याच आठवड्यातील बातमी, असरच्या अहवालानुसार 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांना वाचन लेखन येत नाही. ही वस्तुस्थिती स्वतःच्या डोळ्यांनी पाहताना एक ग्रामीण भागातील विद्यार्थी म्हणून याची खंत मला नेहमीच वाटते. पण यासाठी सर्वस्वी जबाबदारी आपणच आहोत. परकीयांवर याचे खापर आपल्याला फोडता येणार नाही. सांगायचं म्हणजे त्या काळी आपल्या थोर पुरुषांनी परकीयांशी लढे दिले, पण आज स्वकीयांशीही लढणे तितकेच कठीण झाले आहेत. याचे चिंतन या दिवसाच्या निमित्ताने करून नवे संकल्प आपण करावेत, एवढाच आशावाद या दिनाच्या निमित्ताने व्यक्त करतो आणि आपल्या शब्दांना विराम देतो. मला इथे बोलण्याची संधी या व्यासपीठावर मिळाली त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय भारत.